तर 3 चेंडू 3 षटकार टोकले तर नितीन घरात यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक. तर 6 चेंडू 6 षटकार ठोकेल का एखादा फलंदाज त्याच्यासाठी 25,000 रुपये कॅश प्राइज जमा केली आहे. आणि जेव्हा सामना संपेल तेव्हा आम्ही कॅश प्राइज देताना मात्र 10% रक्कम कापली जाईल. तरी आजचे विनोद होते ते सामना सुरू झाला. किडकाली संघासाठी बरेच पारितोषिक या ठिकाणी पाहा मिळतात आणि चौकाराने आगाज केला जातोय. तर जे पारितोषिक लावतात त्यांना विनंती आहे की जेव्हा सामना संपल्यानंतर आपले पैसे घेऊन जायचे. सर्वांना विनंती आहे. जे यावेळेस फटका क्रॉस द लाईन होते डीप मिड विकेटला. संजय मात्रे नो मिस्टेक फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. तर पहिला धक्का मिळाला आहे तो प्रल्हाद पवारच्या स्वरूपामध्ये. फार मोठा धक्का लागला. एक चांगला फलंदाज होता. वन डाऊनला पाहतोय शक्ती पाटीलला ज्याने यावर्षी 40+ क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. गत वर्षी हा खेळाडू रेग्युलर क्रिकेट खेळत होता. मात्र यावर्षी सुरुवातीला सीझनला त्याने एक धाडसी निर्णय घेतला आणि जेव्हापासून शक्ती पाटील आला तेव्हापासून हा संघ आणखीन बलवान बनलाय. तो खेळकर टीम कामाडी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना गोलंदाज पाहतोय गजानन गोवारी यांना. आताचा बॉल उडवलाय लॉंग ऑफच्या वरून. व्हॉट अ शॉट. सुपर डुपर सिक्सर. तर विशाल पाटीलच्या बॅटमधून षटकार पाहा मिळतोय आपल्याला. चौकार एक षटकार आलाय. थोडस संभ्रमात पाडलं जातोय तर टीम कामडे संघाला. आसुगाव गजानन गोवारीचा विचार केला तर एक चांगला खेळाडू आहे. एक बॉलर म्हणून त्याची संघामध्ये वर्णी लागते. कारण जे हनुमान संघ कामोटे रेग्युलर असलेल्या 40+ अतिशय चांगला त्यांचा परफॉर्मन्स प्रदर्शन पाहा मिळतोय. राऊंडी विकेट आल्यात. आताचा बॉल अतिशय कोलवा टप्प्याचा होता. या ठिकाणी राजू आहेत आणि दुसरी धाव ते वेगाने कंप्लीट केली जाते. प्रतोषला पाहतोय कीपरच्या भूमिकेमध्ये. आणि ते पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकात देदानादन चौकार षटकार ठोकताना पाहायला मिळाले. एक विकेट जरी मिळवली असली तरी सुद्धा धावा आल्या त्या 13. धावपळकावरती 4 ओव्हरचा मॅच आहे. जास्त वेळ करू नका कारण रात्रीचे जवळजवळ 12 वाजण्याचा सुमार झालाय. त्यामुळे आपण थोडे फास्ट केला. तर 4 ओव्हरचा सामना असेल. दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना. याच्यानंतर सामना आपल्याला पाहता येईल. एकीकडे असेल तो हनुमान निर्जे आणि त्याला फाईट करेल तो गारिवली. तर निश्चित पंचांना सुद्धा विनंती आहे की आपण पास केलं. आयोजन कमिटीची सूचना आली आहे पाण्याची गरज असली तरच पाणी दिलं जाईल अन्यथा आपण क्रिकेट त्वरित खेळा. यस राजू काटे. यस टाइम वॉच आपण लाभा. गुरुदास भोईर रामकृष्ण पाटील जरा लक्ष केंद्रित करा. आपण स्ट्राईक वरती शक्ती पाटीलला पाहतोय. गोलंदाज पाहतोय आपण विनोद मात्रेला बडवली एंडकडून. विनोदला पाहतोय आपण या मैदानावरती गोलंदाजी मार्क वरती आलाय. दुसरं षटक जे पॉवर प्लेचं एकमेव षटक होतं त्याच्यामध्ये मात्र 13 धाबा आल्या. पहिलाच बॉल ऑफ ड्राय केला जातोय. चेंडू मात्र मिड ऑफला आणि तेथे क्षेत्ररक्षण झालंय. मात्र डाव या ठिकाणी एकवटत असताना तिसऱ्या पंचांना रेफर केलं जातंय रामकृष्ण पाटील यांच्या माध्यमातून. कारण निर्णय क्लोज आहे. अतिशय जवळ निर्णय आहे. त्यामुळे ते तिसऱ्या पंचांची मदत घेऊन या फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आमचे कृष्णा मात्रे आहेत आणि अरुण गोरपेकर आल्यात. अशोक मस्कर असतील त्यांच्या माध्यमातून येते. मात्र तपासलं जाईल की हा खेळाडू नॉट आउट आहे की आउट. याचं मात्र उत्तर थोड्याच वेळात मिळेल. ऑन दी स्टंप थ्रो पैकी आणि ते
खूप क्लोज आहे, खूप क्लोज आहे निर्णय. स्क्रीनवरती पाहू शकतो आपण. तरी ही टेक्नॉलॉजी या ठिकाणी पाहतोय नॉट आउट. तर विनीत तरे आणि अक्षय पाटील टिटवाला यांच्या सुद्धा शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेला. थँक्यू. तर आमचे जितूभाई पाटील डायगर यांचं सुद्धा आगमन झालंय मंचावरती. या विनीत असेल या बेले चांगला बॉल स्ट्रॉंग अपील केला गेलाय. पंचांना रेपर करण्यासाठी पाहतोय प्रतोष गोवारीला. एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. तर या दरम्यान युवा सेना अधिकारी दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस चितू पाटील डायगर यांचं आगमन झालंय. तर या मंचावरती सहर्ष स्वागत आहे आपलं. त्याचबरोबर विनय सर असतील टिटवाळचे. तर दोन खेळाडू मैदानामध्ये बातचीत करत असताना की कशा प्रकारे आता आपण संघर्ष करायचा आहे. ते मात्र चांगली गोलंदाजी होते. दुसरे षटक यावेळेस कट केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट टर्म्यानला पंडित गोवारी होते तिथे. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 3 धावा आपल्या टीम साठी वाचवल्यात. आणि जेव्हा आपण खास करून फर्स्ट स्लिप असेल शॉर्ट टर्म्यान असेल ते मात्र क्षेत्ररक्षण करता तेव्हा मात्र चांगल्या पद्धतीने ऍपल देणं फार महत्वाचं असतं. तर प्रेक्षकांचा जल्लोष होत असताना स्लोवर बॉल या ठिकाणी कीपर बीट. आणि आज मात्र इथे पाहिलं तर कीपर वारंवार बीट होताना पाहायला मिळतं आपल्याला. तर एक धाव अंकित केली जाते. स्लोवर चेंडू फेकला होता. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं गेलंय. आणि ते मात्र जर पाहिलं तर डाळ बॉल निघाला होता. मात्र एक धाव मिळाली आहे. अद्यापर्यंत चांगली फलंदाजी झाली आहे खिडकाली टीमच्या बाजूने. जर पाहिलं तर यावेळेस लेट कट खेळण्याचा प्रयत्न शक्ती पाटील बीट होतात. थोडेसे बॅकफुटला सरकले आणि पंच करायचं होता. मात्र चेंडू गेलाय तो डॉट लास्ट गो. या ओव्हरमध्ये पाहतोय चांगलं षटक असताना फलंदाज विनोद म्हात्रे या गोलंदाजाला पाहतोय चांगलं षटक. कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस लेट कट पॉइंटच्या दिशेला रवी गोवारी सुपर कॅच. फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का लागतोय तो विशाल पाटीलच्या शक्ती पाटीलच्या स्वरूपात. हॅलो यस या. तर या ठिकाणी एस के पाटील यांना 12 खेळाडू होते. एस के यांना मैदानामध्ये पाठवलं जात आहे 12 खेळाडूच्या रूपामध्ये. तर विनोद म्हात्रे ज्याने अतिशय चांगलं षटक हाताळलं. तर जितू पाटील डायगर युवा सेना अधिकारी या पण मंचावरती वारंवार आपल्याला अनाउन्समेंट केली जाते. जितू पाटील मानाचे मानकरी आहेत ते. या तर 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात 13 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकात विनोदने फक्त 4 धावेचं षटक फेकलंय. तर गोलंदाज सुनील म्हात्रे गोलंदाजी
चेन्नईन ऑलराऊंडर आहे. तर चला जास्त वेळ करू नका पा प्लीज. स्टॉपच केलं गेलंय ते. कामोडी टीम लक्षात ठेवा. आपण सर्व संघाला अद्याप कामोडीचा विचार केला तर जे आमचे रिक्षा संघटनेचे चालक मालक आहेत ते मात्र अद्याप सामना पाहतात. त्यांचं स्वागत आहे. कारण कामोडे संघ 40+ असो या रेग्युलर जेव्हा जेव्हा खेळतो ना तेव्हा मात्र त्या गावातील सर्वात जास्त रिक्षावाले ऑटोवाले आहेत ते मात्र थोडासा का वेळ मिळेना धंद्यावरती असल्यानंतर सुद्धा ते सामना पाहतात. कारण एवढे क्रिकेटचे शौकीन आहेत, दर्दी आहेत. तर येथे तिसरे षटक. सामना सुरू होतोय पुन्हा एकदा. स्ट्रायकरला विशाल. पहिलाच बॉल अतिशय चांगला आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केला आणि जसा चेंडू पडला ना तसा थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी पा मिळाली. तर मात्र इथून थोडस कमबॅक करत असताना टीम कामोडे यावेळेस पाहतोय आपण पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा विशालचा. विशाल आणि संतोषी जोडी पहा मिळतोय आपल्याला. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ ड्राय करायचं होतं. काय गोलंदाजी होते. भन्नाट वेग पाहायला मिळतोय आणि आउटसाइड ऑफ स्टंपला या चेंडूची पिचिंग होत असताना पाहायला मिळते. लागोपाठ 3 चेंडू डॉट फेकले त्या गोलंदाजाने. थोडस बातचीत करत असताना 2 फलंदाज. तर नेक्स्ट मॅच साठी आपण टॉस साठी याच आहे. जे हनुमान निळजे आणि त्याच्या अगेन्स्ट असेल तो घारिवली संघ. सोमनाथ पाटील विपक्ष वसंत पाटील यांच्यामध्ये लढत पाहायला मिळेल. यावेळेस फटका तर भरपूर उंचावरती होता मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आल्या संजय थ्रोपैकी करतात थोडासा उशीर आणि लेझी क्रिकेट. कारण क्रिकेटमध्ये जो थांबला तो संपला. कारण मैदानावरती राहताना आपल्याला कार्यरत राहावं लागत असं आणि ते चित्र मात्र पाहायला मिळालं नाही आहे. त्याचा फायदा उचलला टीम खेडकाळी संघाने. आताचा बॉल पुन्हा एकदा चांगली लाईन. गुड बॉलिंग. अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. गोलंदाज सुनील मात्रेला. काय गोलंदाजी होते. अतिशय चांगली गोलंदाजी. ज्या बलाढ्य संघ पहिल्याच सामन्यामध्ये ज्याने 60 पेक्षा जास्त धावा बनवल्या होत्या यावेळेस चांगला बॉल. प्रतोष मात्र चकलाय त्या ठिकाणी आणि पंच मात्र काहीतरी इशारा करतात. यस इट्स व्हाईट बॉल. यस. तर पंचांचा मात्र अतिशय चांगला निर्णय. थोडासा वेळ घेतात मात्र व्यवस्थितरित्या निर्णय दिला जातोय. धावसंख्या फक्त 20 धावा धावपळकावरती आहे. यावेळेस अतिशय चांगला टप्पा. गुड लाईन. जरा जोरदार टाळ्या द्या गोलंदाजासाठी. काय षटक हाताळलंय. जो खिडकाळी संघ आगेकूच करत होता मोठ्या धावसंख्येकडे मात्र त्याला थांबवलं गेलं या गोलंदाज सुनील मात्रेच्या माध्यमातून आणि एक इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. फक्त 3 धावेचा षटक फेकलाय. गुड बॉलिंग डीजे. थँक्यू. तर डीजे आमचे हंश डीजेच्या माध्यमातून पाहतोय आमचे चंदूजी फुटाणे आणि त्याचबरोबर ऑपरेटर कारण ज्याने बरीच वर्ष स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये चांगला ऑपरेटिंगचं काम केलं स्वतःचा हंश डीजे पहा मिळतोय. तर गोलंदाज पंडित गोवारी यांचा वापर केला जातोय 4थं षटक फेकण्यासाठी. आता मात्र या षटकामध्ये धाबांची गरज आहे टीम खेडकाळी संघाला. जो खेडकाळी संघ आहे ते मैदानामध्ये बॅटिंग करतोय. सुरुवात धमाकेदार झाली. त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये धाबा कमी पाहायला मिळाल्या आणि आता आगाज केला जातोय. 1 बाउन्स. चेंडू जाईल चौकाराच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर.
थँक्यू. तर मागच्या षटकामध्ये नॉन स्ट्राईक इनला होता खेळाडू संतोष ठाकूरला पाहतोय. लॉंग ऑफला मात्र एक शानदार चौकाराने आगाज केलाय चौथ्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा फटका अगदी सरळ रेषेत खेळलाय धनुष्य बाणासारखा. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग दुसऱ्या बॉलवरती दुसरा चौकार. तर निश्चित ज्या फलंदाजाला अपेक्षा होत्या बॅटिंग खेळून त्याने बॅटिंग झाली नाही असं असतो मित्रांनो. कारण क्रिकेटमध्ये जर एखादा फलंदाज सर्रास एकाच दिवशी सतत सातत्याने कामगिरी करत असेल तर मग दुसरे फलंदाज काय करतील. तर येथे दोन चौकार टोकले संतोष ठाकूरला पाहतोय. एक पहिला चौकार टोकला लॉंग ऑफला. दुसरा मात्र अगदी सरळ रेषेत चौकार टोकला जातोय. आणि आताचा बॉल क्लीन बोल्ड. फलंदाज बाद एष्ट्यांचा छेद केला. दांडी गुल झाली आहे आणि फार मोठा धक्का लागतोय किडकाली टीमला संतोष ठाकूरच्या रूपामध्ये. तर नवीन बॅट्समन सुखदेव पवार मैदानामध्ये येतोय. दोन चौकार टोकल्यानंतर संतोष ठाकूरला मात्र येथे क्लीन बोल्ड केलं जाते. एस्टेनचा वेध घेतला चेंडूने आणि एवढ्या बेगाने चेंडू फेकला पंडित गोवारीना पाहतोय ज्याने एका गाजवला. मी निश्चितच कामाडे संघाचं वर्णन करेन कारण गेली 12 वर्ष आम्ही तेथे सातत्याने त्या संघासोबत असतो. त्यामुळे पाहिलं तर कामाडे संघाला फार जवळून पाहण्याचा योग आला. मात्र ते 40+ असो रेग्युलर क्रिकेट आज सुद्धा जो जादा संघ आहे रेग्युलर क्रिकेटमध्ये पाहिलं तर न्यू यंगस्टार चांगली कामगिरी करत असताना मात्र 40+ खेळाडू सुद्धा येथे मात्र चांगली कामगिरी एकाग्रता त्यांची पाहायला मिळाली. चला जास्त वेळ करू नका सुखदेव. आपण किरकाली टीमला सुद्धा मी इन्व्हाइट करेन या ठिकाणी की चला लवकर खेळा आपण. कारण यस थर्ड अंपायर. आणि आता मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते या ठिकाणी. तिसरे पंच संदीप गोरपेकर. संदीप संदीप जा. तर गोलंदाजावरती संशय आक्षेप घेतलाय आणि गोलंदाजाची शैली मात्र ते तपासली जाईल. वादग्रस्त आहे की बरोबर हे मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेऊन येथे गोलंदाजाची शैली तपासली जाईल. पंडित गोवारी यांना पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आणि तपासणी करण्यासाठी आलेत आमचे संदीप गोरपेकर. आताचा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र थोडासा आखूड टप्प्याचा होता. चेंडू गेलाय तो डाट. 2 चौकार आल्यानंतर मात्र 2 चेंडूची फेकी अतिशय सुरक्षितपणे केली आहे ती गोलंदाज पंडित गोवारी या गोलंदाजाने. धावसंख्या अद्यापर्यंत पाहिला आकाश 28 धाबा आणि मॅगी आहेत आमच्या समवेत गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये. आताचा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न. एका फलंदाजाला मात्र आपली विकेट गमावी लागेल. चांगला कमबॅक करत असताना टीम जय हनुमान कामडे संघ. तर नवीन बॅट्समन उत्तम पवार कॅप्टन टीमचे आल्यात. तर घारिवली टीमचे कॅप्टनला विनंती करतोय वसंत पाटील या आपण टॉस बॉक्स मध्ये यस आहेत. सोमनाथ पाटील आल्यात. दोन्ही कर्णधारांचं स्वागत आहे. चला लवकर खेळा प्लीज. पंच आपण उशीर करू नका कारण खेळाडूंना वेळच देऊ नका आपण जास्त उशीर करण्यासाठी. कारण जास्त वेळ घेतला. 4 ओव्हरचा मॅच आहे. 20 मिनिटापेक्षा थोडस जास्त वेळ घ्या. लक्षात ठेवा आपण नेक्स्ट मॅच मध्ये यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल. काय गोलंदाजी केली आहे कामोडे टीमच्या वतीने. पहिल्या षटकात 13 धावा गेल्या
त्याच्यानंतर मात्र दुसरे षटक फेकलं विनोदने, फक्त 4 धावेचं षटक. तिसरे षटक फेकलं सुनील म्हात्रेने, फक्त 3 धावा. आणि या षटकामध्ये 2 बॉलवरती 2 चौकार आले, ते मात्र पंडित गोवारीच्या गोलंदाजीवरती. फक्त 8 धावेचं षटक फेकलंय. काय इकॉनॉमिकल गोलंदाजी. आणि एकूण 4 षटकामध्ये पाहिलं तर धावा आल्या त्या 28 धावा आणि 29 धावेचं लक्ष असेल, जे अनुमान कामडे 3 समोर. तर जाऊया आपण टाचबॉक्स मध्ये, जेथे आमचे निळजे गावचे शाखा प्रमुख सन्मान्य तर सुभाजी पाटील यांचे शुभाशय नाणेपैकी केळी जाईल या 2 टीम मध्ये. एकीकडे घारिवली संघ असेल आणि त्याला फाईट करेल तो निळजे. तर टॉस जिंकला या ज्या अनुमान निळजे संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. त्या खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी संपलाय. अर्थातच पूर्वार्ध हा संपला गेलाय आणि ज्या पूर्वार्धामध्ये जे ते धाबा बनवण्याच्या जे एक 50+ धावा बनवण्याचं लक्ष होतं, मात्र त्या लक्ष्यावरती मी म्हणेन कुठेतरी त्या फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या अडकवल्या आणि अखेरकार कामोडी टीमने फक्त इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना 28 धावा कुठल्या निलजे 28 धावा कुठल्या आणि 29 धावेचं लक्ष असेल. तर द्वितीय सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल ते सांगण्यासाठी पुन्हा एकदा रोशनजी पाटील यांना इन्व्हाइट करतोय मायक्रोफोन वरती. थँक्यू. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी या स्पर्धे निमित्तानं सहर्ष स्वागत करतोय. तर एक मोठं पारितोषिक आलं आमचे सन्मान्य मान्यवर नितीनजी वामन गरज जे खिडकाळीचे आहेत त्यांच्याकडून. मात्र जर का खिडकाळी संघानं मात्र हा सामना जिंकला 29 धावाचा रोखल्या तर जितू वामन पाटील साहेब यांच्याकडून मात्र तब्बल 11,000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. हे मोठं पारितोषिक असेल खिडकाळी टीमसाठी. आणि जितू पाटील साहेबांकडून मात्र खिडकाळी टीमला आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा आल्या, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. लो स्कोरिंग सामना खऱ्या अर्थानं जशी रात्र होत चालली आहे तसं मात्र थंडीचं प्रमाण देखील वाढत चाललंय आणि दमटपणा हा खेळपट्टीवरती आणि वातावरणात निर्माण झालाय. आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र या 29 धावा करायच्यात कामोटे संघाला. 29 धावा सामन्यामध्ये विजयासाठी करायच्यात कामोटे संघाला. 24 बॉलमध्ये 29 धावेची गरज असेल कामोटे संघाला. आणि पहिली जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. प्रतोष आणि अमरनं मात्र या स्पर्धेमध्ये पहिला मानकरी ठरला होता षटकार हॅट्रिकचा आणि ब्रँडेड शूज मात्र या खेळाडूने पटकावले होते. तो खेळाडू मात्र मैदानामध्ये गेलाय अमर आणि एका बाजूला मात्र प्रतोष. हे 2 खेळाडू तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये असतील. प्रतोष गोवारी आणि अमर पाटील हे 2 फलंदाज मैदानामध्ये गेलेत या आजच्या दिवसातील. मात्र तुम्ही पाहताय खरं तर आजच्या डे नाईट फॉर्मॅट मधला मात्र दुसऱ्या फेरीमधला 40+ हा पहिला सामना असेल. तर दोन्ही संघांना शुभेच्छा या ठिकाणी या सामन्यासाठी. जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मात्र स्वर्गीय गणपतरामा भोईर यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2021 चं हे भव्य दिव्य पर्व. गेले 15 दिवसामध्ये मात्र प्रचंड मेहनत आमच्या सर्व आयोजकांनी घेतली आहे, सर्व नारिवली ग्रामस्थांनी घेतली आहे आणि हे भव्य दिव्य मैदान मात्र या ठिकाणी उपलब्ध केलं आमच्या या खेळाडूंसाठी आणि खऱ्या अर्थानं नारिवलीच्या सर्व क्रिकेट खेळाडूंसाठी. खूप चांगलं योगदान, चांगली आउटफील्ड, पाटा विकेट. पहिलं षटक फेकण्यासाठी मात्र बॉल तयार झालाय शक्ती पाटील. निर्णायक षटक असेल समोर प्रतोष गोवारी. पहिलाच बॉल रट्टम राऊंड विकेट. फुलटॉस होता, फक्त दिशा दिली आहे यावेळेस मात्र पहिल्या बॉलवरती केलेलं आक्रमण आणि पहिल्या बॉलवरती आल्यात कामोटे संघाला या 4 धावा. थँक्यू. पहिला खराब चेंडू फेकला आणि या प्रतोष
गोवारी यांच्या बॅटमधून मात्र हा चौकार आला. चौकारानं मात्र कामोटे संघाचं अकाउंट ओपन झालं. 29 धावा करत असताना मात्र पहिल्या बॉलवरती हा चौकार. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल ऑनसाइड मध्ये मात्र हलक्यातनं या ठिकाणी एक्झिक्यूट केला बॉलला डीप मध्ये जमिनीला घरंगत बॉल गेला होता. त्यानंतर मात्र या 2 धावा खूप वेगानं पूर्ण केल्या प्रतोष आणि अमर या 2 फलंदाजाने. 2 धावेने मात्र संघ पुढे चाललाय. धावसंख्येत थोडीशी वाढ झाली आहे. धावसंख्या लागली धावफलकावरती बिनबाद 6 धावा. कल्याण ग्रामीण विभागातील ही गावं कर्यादन आणि या नारिवली गावामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. आजचा पहिला दिवस रात्रीचा फॉर्मॅट आणि या फॉर्मॅटमधला मात्र दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना कामोटे विपक्ष खिडकाली. 29 धावा जर रोखला तर मोठं पारितोषिक. यावेळेस देखील खूप चांगला चेंडू खोलात टाकला होता. यष्टीरक्षक तिथे फंबल झाले आणि त्यानंतर मात्र एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण केली आहे दोन्ही खेळाडूंनी. एका धावेने संघ पुढे चालला. धावसंख्येत थोडीशी वाढ झाली. धावसंख्या लागली धावफलकावरती बिनबाद 7 धावा. अजूनही 22 धावा करायच्यात कामोटे संघाला विजयासाठी. अमर मैदानामध्ये गेला. मागच्या सामन्यामध्ये सुनील हा खेळाडू कदाचित त्याने षटकार हॅट्रिक पूर्ण केली होती आणि तो खेळाडू मात्र ब्रँडेड शूजचा मानकरी ठरला होता. इथे मात्र अमर आहे लेफ्टी बॅट्समन. संजय म्हात्रे त्या टीममध्ये आहेत. आमचे समालोचक भाऊ म्हात्रे यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू, कारण एक काळ होता आम्ही कामोट्याच्या मैदानात अनेक मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्या आणि त्या गावातील हा संघ मात्र आज या 40+ संकल्पनेच्या नुसार मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. 7 धावा आहेत धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज झालाय अमर पाटील. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज आहे तो म्हणजे शक्ती पाटील. राऊंड विकेट एज लागली आहे. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे आणि तदनंतर मात्र आणखीन एक सिंगल रन मिळेल कामोटे संघाला. पहिल्या धावा कमी आहेत. त्यामध्ये जर अशा चुका जर या ठिकाणी खिडकाली टीमच्या क्षेत्ररक्षकानं केल्या तर नक्कीच पराभवाला सामोरं जावं लागेल. इथे कमबॅक करावं लागेल. क्षेत्ररक्षकांना मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. या सामन्यामध्ये विजयासाठी 29 धावा रोखणं एक मोठं आव्हान असेल या ठिकाणी खिडकाली संघासमोर. खूपच चांगली फलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये कामोटे संघाने केली आहे. एका धावेने संघ पुढे चाललाय. धावसंख्येत थोडीशी वाढ. पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू यावेळेस पाहत आहे. यष्टीरक्षक बॉल खाली आले, थ्रो केलाय. त्यानंतर मात्र एक आणखीन सिंगल ऍड होईल कामोटे टीमच्या धावफलकामध्ये. सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये चाललाय. लो स्कोरिंग सामन्यामध्ये तुम्ही जेवढ्या जास्त प्रमाणे स्ट्राईक रोटेट कराल तेवढं दडपण वाढेल करताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवरती. एखाद दुसरा जर का मोठा फटका आला तर नक्कीच पूर्णपणे या ठिकाणी शिरकाव करेल कामोटे संघ. एका धावेने संघ पुढे चाललाय. धावसंख्या पण पहिली धावपती लागली आहे ती म्हणजे 9 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक शक्ती पाटीलचं मार्गस असताना चांगली स्पर्धा. प्रेक्षक देखील अजूनही सामन्याचा आनंद घेतात आणि प्रेक्षक खऱ्या तर आतुरतेने वाट पाहत आहे वासर आणि वाकलन या सामन्याची, कारण रेग्युलर मधून मात्र हे 2 संघ एक सामना जिंकल्यात आणि त्या सामन्याची मात्र प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय आणि त्यानंतर मात्र आणखीन एक धाव ऍड झाली आहे ती म्हणजे कामोटे संघाच्या धावफलकावरती. फुलरलेनचा बॉल होता. इथे मात्र चांगलं कमबॅक. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. शक्ती पाटीलचं मात्र पहिलं पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र कामोटे टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती बिनबाद 10 धावा. 18 बॉल आणि 19 धावेची गरज आहे सामन्यामध्ये विजयासाठी कामोटे संघाला. एका बाजूने मात्र या 19 धावा रोखायच्या आहेत खिडकाळी संघाला. 11,000 रुपयाचं पारितोषिक आलंय या सामन्यामध्ये. मात्र खिडकाळी संघासाठी आमचे सन्माननीय मान्यवर नितीनजी पाटील यांच्या माध्यमातून नितीनजी खरंच साहेब माफी असावी यांच्याकडून खिडकाळी संघानं जर मात्र हा सामना जिंकला तर मात्र 11,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. क्रिकेटमध्ये जर तरला फार महत्त्व नाही, काहीही होऊ शकतं. इथे प्रयत्न करावे लागतील. या गुलाबी थंडीचा फायदा मात्र क्षेत्ररक्षकांना आणि गोलंदाजांना घ्यावा लागेल. थोडीशी विकेटवरती मॉइश्चरचं प्रमाण वाढलंय आणि त्यानंतर मात्र या 19 धावा रोखता येतील का हा देखील प्रश्न निर्माण झाला असेल खिडकाळी संघाच्या समर्थकांमध्ये. सेकंड ओव्हर यावेळेस मात्र दुसरं षटक फेकण्यासाठी बॉलर तयार होतोय खिडकाळी संघाचा. प्रल्हाद पवार आमचे कृष्णा म्हात्रे खऱ्या अर्थानं जे टेक्निशियन आहेत फॉर्च्यून इव्हेंटचे त्यांना मात्र सर्व खेळाडूंची नावं माहिती आहेत, कारण चांगले असे ते प्रवक्ते देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून फॉर्च्यून कट्टा आम्ही पाहिला मधल्या काळामध्ये आणि आता मात्र पुन्हा एकदा आमच्यासोबत आहेत टेक्निशियन म्हणून आमचे कॅमेरामन्स. त्यांनी घेतलेली मेहनत तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धे निमित्तानं. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घ्यायचा नाही. या बघा सूचना आली आहे, फार महत्त्वाचं आहे. वेळेला महत्त्व द्या. गेली वेळ ही परत येत नाहीये.
यावेळेस पहिलाच बॉल अपील केली आहे आणि या फलंदाज तुम्ही बघा स्वतः त्याने या ठिकाणी मैदान सोडलंय आणि ही खऱ्या त्याने खेळाडू होती. पहिला धक्का बसलाय कामोटे संघाला. अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग, विठुरायाची नगरी नगरी ग, विठुरायाची नगरी नगरी ग. आता गेलो मी पंढरीला ग, आता गेलो मी पंढरीला ग, वारी गेलो विटेवरी ग, अशी पंढरी पंढरी. थँक्यू. प्रतोष गोवारी बाद झाला. त्यानंतर मात्र सुनील म्हात्रे मैदानामध्ये चालला. मी नुकताच ज्या खेळाडूचा उल्लेख केला, ब्रँडेड शूज मात्र त्या खेळाडू मिळाले. लगातार 3 षटकार लगावत आपल्या संघाला मात्र एक भरीव योगदान देणारा खेळाडू त्या सामन्यामध्ये मात्र मॅन ऑफ द मॅचचा मार्कर देखील ठरला होता. कामोटे संघ म्हटलं की खऱ्या तर बारक्या कांबळे, परेश, चेतन, सुबोध सारखे आक्रमक खेळाडू, रोशन म्हात्रे सारखा सर्व गुण संपन्न खेळाडू रेग्युलर टीम मधले, परंतु 40+ साठी मात्र या ठिकाणी तुम्ही पाहताय सुनील म्हात्रे हा एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. प्रल्हाद म्हात्रेचा हा बॉल यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न, झेल पकडला गेलाय, एलिव्हेशन नव्हतं आणि त्यानंतर मात्र हा दुसरा धक्का बसलाय कामोटे संघाला. थँक्यू. ये 2 विकेट मात्र बरंच काय सांगून जातील कामोटे संघाला. इथून सामन्याला कलाटणी देखील मिळू शकेल. खिडकाळी संघाला मात्र प्रयत्न करावा लागेल. आमचे जितू पाटील जे मान्यवर आहेत त्यांच्याकडून मात्र 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे खिडकाळी संघाला आणि त्यांच्याकडून मात्र या खिडकाळी संघाला आणि या संपूर्ण स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचा देखील आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. आणि नितीन घरत यांच्याकडून 11,000 आणि जितू पाटील यांच्याकडून मात्र शुभेच्छा आल्या. तर आमचे व्हॉलेंटियर्स, आयोजक कमिटी, आपण देखील बाउंड्रीचा ताबा घ्या. आता प्रेक्षकांची गर्दी थोडी कमी झाली आहे, जेणेकरून बॉल मैदानाच्या आतमध्ये कसा येईल आणि ही स्पर्धा मात्र वेळेवरती संपन्न कशी होईल यासाठी मात्र आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. तर 2 गडी बाद झालेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय गोलंदाज प्रल्हाद म्हात्रे. प्रल्हादचं हे षटक भरपूर निर्णायक असेल. प्रल्हाद पवार, माफी असावी, प्रल्हाद पवार त्याला स्पीडअप करा मी विनंती करतोय. खिडकाळी संघाला आपण जास्त वेळ घेत आहे. अटॅकिंग फिल्डिंग मात्र लावली आहे या ठिकाणी तुम्ही पाहताय. पंचांना विनंती आपण टाइम अलर्ट करा या ठिकाणी खिडकाळी संघाला. वेळ फार महत्वाची आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतोय, प्लीज नम्रतेची विनंती आहे या ठिकाणी खिडकाळी संघाला. 16 चेंडू आणि आता 19 धाब्याची गरज. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यामध्ये आलाय प्रल्हाद पवार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील खूप वेगाने बॉल टाकला होता, शरीरावरती आदळलाय. यष्टीरक्षक प्रयत्न करतोय आणि त्यानंतर मात्र ही क्विक सिंगल पूर्ण केली आहे. लेग बायच्या स्वरूपात धाव आली आहे. धावा कशा का होईना येणं गरजेचं आहे, कारण या लो स्कोरिंग सामन्यामध्ये मात्र आता एक धाव भरपूर महत्वाची असेल. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण अनेक सामने लो स्कोरिंगच्या हाय व्होल्टेज अटीतटीचे होताना पाहिले. हा सामना देखील कदाचित हाय व्होल्टेज होईल का हा प्रश्न देखील आम्हा सर्वांना पडलाय. या गुलाबी थंडीमध्ये मात्र तापमान वाढवणारा सामना मात्र इथे प्रेक्षकांच्या भेटीला येईल का हा प्रश्न पडलाय. प्रल्हाद या ठिकाणी प्रल्हाद पवारचं कौतुक करावं तेवढं कमी. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. 11 धावा धावफती लागल्या गेल्या. गडी बाद झाले 2. अजूनही आपण पहिला या सामन्यामध्ये विजयासाठी धावा करायच्या आहेत. 15 चेंडू आणि 18 धावा. चला जास्त वेळ घेता मी पुन्हा एकदा विनंती करतो खिडकाळी संघाला. इथून सूचना आली आमच्या आयोजन कमिटीकडून, तर प्लीज कोऑपरेट करा. 15 चेंडू आणि 18 धावा. कट करायचा होता बॉलला. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. या सामन्याला मात्र कलाटणी देणारं षटक ठरेल प्रल्हाद पवारचं. जर का खिडकाळी संघानं हा सामना जिंकला तर या सामन्यामध्ये मात्र हा टर्निंग पॉइंट ठरेल प्रल्हाद पवारचा षटक. खूप चांगली गोलंदाजी केली आहे यावेळेस मात्र प्रल्हाद पवार या गोलंदाजाने. 14 चेंडू आणि 18 धावा. यावेळेस मात्र तुम्ही आता लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला ढकललाय. सिंगल मिळाली. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं, परंतु अखेरच्या क्षणाला मात्र नकार दिलाय. फक्त सिंगल आली आहे. त्यानंतर मात्र टाळ्यांचा गजर होतो खिडकाळी टीमच्या समर्थकांच्या मधून. 1 धाव आली. 1 धावेने मात्र संघ पुढे चाललाय. धावसंख्येत थोडीशी वाढ झाली आहे. 2 गडी बाद 12 ही धावसंख्या लागली धाव फलकावरती. अजूनही तुम्ही पाहता या सामन्यामध्ये 13 चेंडू
आणि 17 धाब्याची गरज. 13 बॉल 17 धाबा. प्रल्हाद पवारचं हे षटक मात्र अतिशय निर्णायक ठरत चाललंय. स्टॅकिंग एंडला फलंदाज आलाय तो म्हणजे अमर पाटील. अमर पाटील हा खेळाडू मात्र स्टॅकिंग एंडला आलाय. प्रत्येक बॉल नंतर मात्र फिल्डिंग सजवली जाते आणि वेळ फार घेत आहे. मी खिडकाळी संघाला विनंती करतोय, खूप वेळ घेत आहे. अजूनही ती या ठिकाणी 2 सामने पेंडिंग आहे, तर प्लीज कोऑपरेट करा. 13 चेंडू आणि 17 धावा. प्रल्हाद पवारचा बॉल फुलटॉस होता, लेफ्ट केलाय बॉलला. लॉंग ऑनच्या दिशेने मात्र बॉल चाललाय. 1 बाउंस ओव्हर द रोप, सीमारेषा पार. हा खणखणीत चौकार. पेरी वालू सोनेरी लाटा जाव माझं अर्थ धरतय कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. 12 चेंडू आणि आता 13 धाब्याची गरज. 12 बॉल आणि 13 हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये आलंय. कोणते असे 2 गोलंदाज खिडकाळी संघाकडून मात्र धावांचं संरक्षण करतील आणि एका बाजूने मात्र या धावांचा आव्हान लिल्या पेलण्यासाठी मात्र तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये खेळाडू आहेत अमर पाटील आणि एका बाजूने मात्र रवी. हे 2 खेळाडू मात्र रवी आणि अमर रवी गोवारी आणि अमर पाटील हे खेळाडू. चला शॉर्ट टीम मीटिंग करायची आहे. मी विनंती करतो खिडकाळी संघाला, खूप वेळ घेता आपण. 20 मिनिटाचा अवधी आहे आणि या नाईट स्पर्धेमध्ये मात्र तुम्हाला वेळेचं बंधन पाळावं लागेल, कारण वेळ फार महत्वाची आहे. खास करून आपण पाहिलं या ठिकाणी सध्याच्या घडीला पेट्रोल डिझेलचा रेट देखील वाढत चाललेत, त्यामुळे मात्र ही खर्चिक बाब आहे. तर प्लीज मी विनंती करतो या ठिकाणी आमच्या खिडकाळी संघाच्या सर्व खेळाडूंना 12 चेंडू आणि 13 धावेची गरज. या ठिकाणी मात्र तुम्ही पाहता 6.50 या आस्किंग रन रेटनं मात्र या 2 षटकामध्ये 13 धावा करायच्या सामन्यामध्ये विजयासाठी. त्या म्हणजे कामोटे संघाला जे प्रामाणिक आणि ध्येयाने प्रेरित असतात ते अपयशाला काही जगाला देखील हादरवण्याची ताकद ठेवू शकतात आणि या ठिकाणी मात्र प्रामाणिक आणि ध्येयानं मात्र लढावं लागेल. चला खिडकाली संघाला मात्र हा शेवटचा कॉल आला आमच्या आयोजन कमिटीकडून. प्लीज आपण वेळेला महत्त्व द्या, भरपूर वेळ घेत आहे. आमच्या पंचांना मी विनंती करतोय, आपण जर का जास्त वेळ घेतला तर मात्र योग्य ती कारवाई करा, कारण शिस्तबद्धता खूप महत्त्वाची आहे क्रिकेटमध्ये. डिसिप्लिन महत्त्वाचं आहे. क्रिकेटचं स्टँडर्ड जर तुम्हाला वाढवायचं असेल तर या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. आणि या सामन्यामध्ये मात्र आता 3रं षटक फेकणारी बॉलर तयार झालाय खिडकाली संघाचा विशाल पाटील. 12 बॉल आणि 13 धाब्याची गरज. ओव्हर द विकेट. खूप वेगाने टाकलेला बॉल, यावेळेस मात्र यष्टीरक्षकाला बीट केलाय. 1+4 हा नशिबाचा चौकार आणि सामन्याची मात्र पूर्णपणे हवा काढली आहे या नशिबाच्या चौकारानं. बारा चेंडू 13 धाब्याची गरज असताना मात्र हा पंजा आला आणि त्यानंतर मात्र समीकरण बनले 12 बॉल 8 धाब्याची गरज. पहिलाच बॉल वेगवान होता, लाईन खराब होती, त्यानंतर यष्टीरक्षकाची मात्र साथ मिळाली नाही आणि त्यानंतर मात्र चौकार आला. फुलरलेनचा बॉल इथे मात्र खूप चांगलं कमबॅक. सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये मात्र हा झेल पकडलाय. काय चांगलं प्रत्युत्तर दिलंय. इथून मात्र आणखीन एक धक्का बसतोय कामोटे संघाला. थँक्यू. कामोटे संघाची मात्र ही बुडती नौका कोणता खेळाडू किनाऱ्यावरती लावेल, नावाडिकाची भूमिका कोण साकारेल, कारण ही नौका किनाऱ्यावरती आणण्यासाठी मात्र 8 धाबा कंप्लीट कराव्या लागतील. परंतु एका बाजूनं खिडकाली टीमच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी या लो स्कोरिंग सामन्यामध्ये मात्र प्रल्हाद पवारनं चांगलं कमबॅक करून दिलं आणि त्यानंतर मात्र हे 3रं षटक विशाल पाटीलचं मार्गस्थ असताना 11 बॉल 8 धाबा करायच्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय संजय म्हात्रे. मागच्या सामन्यामध्ये संजयने देखील अफलातून बॅटिंग केली आहे. या सामन्यामध्ये 11 बॉलमध्ये धावा करायच्यात 8 आणि ही परिस्थिती असताना मात्र 4-5व्या क्रमांकावरती मात्र हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. एका बाजून तुम्ही आता अमर पाटीलला जो सलामीला आला होता 11 बॉल 8 धाबा हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये आले. ओव्हर द विकेट
मोठा फटका खेळलाय संजयच्या बॅटचा हात तडाका आणि इथे मात्र तो षटकार कामोटे टीमसाठी. दहा चेंडू आणि आता 2 धावेची गरज. 10 बॉल आणि 2 धाबा. संजयनं मात्र आक्रमण केलं. चला डगआउट मध्ये कुणी गडबड करायची नाही. अजूनही सामना संपलेला नाहीये. शेवटचे बॉल असतील 9 आणि इथून मात्र 2 धावेची गरज. जो नशिबाचा चौका मिळाला होता तो देखील भरपूर निर्णायक ठरेल खिडकाळी टीमसाठी. खिडकाळी संघाचे पाठीराखे देखील खूप मोठ्या संख्येने मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत. एका बाजूला मात्र लाईव्ह टेलिकास्ट टीमच्या माध्यमातून देखील घरी बसल्या देखील बरेचसे आनंद घेत असताना शपवून गेल्याचा प्रयत्न बॅकवर्ड मात्र बॉल चाललाय आणि त्यानंतर मात्र सिंगल मिळाली आहे. दुसरा धाब्याचा प्रयत्न होतोय आणि मात्र इथे विजयी 2 धाबा कंप्लीट केल्या कामोटे संघानं. या सामन्यामध्ये मात्र विजय संपादन करतोय तो म्हणजे कामोटे संघ. वेलप्लेट कामोटे टीम. हार्ड लक खिडकाली संघ. चांगला प्रवास मात्र खिडकाली संघाचा देखील राहिला परंतु एका बाजूने मात्र विजयी घोडदौड मात्र कायम ठेवली आहे कामोटे संघानं. आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय ज्या खेळाडूनं मात्र फक्त 4 धाबा खर्च केल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये.